सगळ्यांच्या वागळेला असतात आणि त्यावेळेला सगळ्यांकडनं आपण इकडे हे मागला आपली गाड़ी थोड़ा शुक्ला देखो अभी कल तैयार रहो। हाँ ये एक मिनिट मनोज मागे मागे जा मागे जा काय होतं त्याच्यावरती काम कितना साल से कर रहे हैं सीनियर वर्कर कौन है? जरा ऐसे थोड़ा ऐसे हो जाओ, थोड़ा ऐसे हो जाओ। ओ भाई 27 वर्ष काम करतोय माणूस इकडे 30 साल से काम कर रहे हैं। केलकर साहेब ये मामा का उम्र चला गया। केलकर साहेब ओके कुठले कुठले गाड्या ह्यामध्ये समाविष्ट आहेत? कुठले कुठले गाड्या समाविष्ट आहेत त्याच्यात? आणि यांच्याकडे CNC पण आहे का अत्याधुनिक मशिनरी लाखो रुपयाचं. सो ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. उद्योगाला आपल्याला हे करून चालणारच नाही निग्लेक्ट करून. तर आमच्या दृष्टीने हा एक पर्याय आहे की अजून पण वेळ गेलेली नाही, आपण बसूया सामोपचाराने जे काही होत असेल त्याच्यामधनं तोडगा काढूया आणि पुढे जाऊया. ओके बाईट घ्या. एक मिनिट. आज 2 दिवसापूर्वी एक खंबेटेंची स्मृती दिन होता. अप्पासाहेब खंबेटे या संस्थापक यायचे आणि त्याचप्रमाणे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. गेली सुप्रीम कोर्टात कोशातर्फे MIDC ची GIDC ट्रान्सफर करताना जो GST घेत होती त्याची सुप्रीम कोर्टात केस कोशा जिंकली. 50% वैकेंसी ही फेब्रुवारी मी कलेक्टरला दिली. आता 50% वैकेंसी जर दिली आहे तर आम्हाला नोटिस कसे TMC तो देऊ शकत नाही का वैकेंसी में कोई भी उद्योग जिसके पास में उद्यम है, जिसके पास में GST नंबर है ऑफिशियली, उनको अगर अपना उद्योग बंद करना होगा तो उनको डेप्यूटी कमिश्नर के पास, लेबर डेप्यूटी कमिश्नर के पास में 30 दिन का नोटिस देना पड़ता है. लेबर कमिश्नर अगर परमिशन देता है तो वो उद्योग बंद होता है. वर्कर्स के सारे ड्यूज पे करने होते हैं. उसके बाद में ESIC PF उनका भी एक ऑडिट होता है जो वो अपने समय पे होता है. 2 महीना उनको अप्लाई करने के बाद 2-3 महीने के बाद में ऑडिट होता है. उनके जो भी डिमांड्स है वो सब क्लोज होने होते हैं. ये सब होने के बाद हम उद्योग को बंद कर सकते हैं. उसके पहले बंद भी नहीं कर सकते. जब भी 48 आवर्स का नोटिस आएगा तो ये सब कहाँ से होगा? तो ये सारा का सारा हिसाब किताब वहीं का वहीं अधूरा रह जाता है और उद्योग बंद नहीं हो पाता. कोई भी बैंक का अकाउंट बंद नहीं हो पाएगा और बैंक में सब नोटिस लग जाएंगे, अकाउंट्स फ्रोजन हो जाएंगे. तो ये सब भी महानगर पालिका को सोचना चाहिए, सरकार को भी ये साथ में सोचना चाहिए. किसी के दबाव में आके काम किया जा रहा है या डेवलप के नाम पे कुछ किया जा रहा है? नहीं, ये उसके बारे में मेरा कुछ कहना नहीं है. खाली जो उद्योगों को बंद करने का गवर्नमेंट ने एक प्रोसीजर लगा के रखा है वो ये प्रोसीजर है जो कम से कम 6 महीने से 1 साल में पूरा होता है. कितने लोग इसमें इफेक्ट होंगे? 350 उसमें वर्कर है एंड उसमें लगभग 1400 लोग उनके ऊपर डिपेंड है. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही उद्योजक क्लस्टरच्या विरोधात नाही, पण क्लस्टर डेव्हलपमेंट करत असताना ते उद्योग तिथे जे लघु उद्योग आहेत ते विस्थापित होता कामा नये ही त्यांची इच्छा आहे. कारण गेले 20 वर्ष तिथे ते व्यवसाय करतायत, ते GST भरतायत, ते प्रोफेशन टॅक्स भरतायत, ते विविध कर भरतायत, ते निर्यात पण करतायत. आणि जसं मगाशी ते म्हणाले त्याप्रमाणे कोरोना काळामध्ये मेडिकल इक्विपमेंट पासून मॅन्युफॅक्चरिंग त्या लोकांनी केलेलं आहे. आणि त्याशिवाय ESIC आहे, PF आहे, एवढे कामगार त्यांच्यावरती अवलंबून आहे. तर त्यांना असं आपण रात्रीतनं विस्थापित नाही करू शकत. तर त्यांची एवढीच मागणी आहे की समजा तुम्ही 50% प्लॉट जो घेतलेला आहे
तर उरलेल्या 50% मध्ये तिथे त्यांचं तुम्ही पुनर्वसन करा, त्याच ठिकाणी त्यांना स्थापन करा, की त्यांनी हजारो कोटी रुपये या सगळ्या लोकांनी बँकांकडनं कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे नुसतं याच्यामध्ये एकच अडचण येणार नाही, तर बँकांची कर्जे आहेत, ESIC आहे, PF आहे, इतर कर आहे, GST बंद होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी अत्याधुनिक मशिनरी त्या लोकांच्या तिकडे आहेत. त्या जर तिथे अचानक हे लोक आले आणि तोडफोड केली तर काय होणार आहे? तर अशी जी 48 तासाची जी नोटीस आहे त्यांना पूर्णचा वेळ दिला पाहिजे. आणि मी मगाशी ते म्हटल्याप्रमाणे कुणीही क्लस्टरच्या विरोधात नाही, पण क्लस्टर डेव्हलपमेंट करत असताना ते विस्थापित होता कामा नये. आणि रोजगारी यामुळे वाढेल, बेरोजगार होतील नाही तर ते आपल्याला थांबवायचं. काही दिवसात पावसा येणार आहे, असा टायमाला ही नोटीस पाठवणार काय? खरं एकीकडे त्यांना 15 दिवसाची नोटीस ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती नोटीस त्यांना 20 मेची 1 जूनला आली. त्यात 1 जून पासून 15 दिवसाचा वेळ दिला गेला होता आदल्या दिवशी, आणि काल अचानक 48 आवर्सची आली TMCच्या दुसऱ्या विभागाकडनं. हे अन्यायकारक. पावसाळ्यात किती नुकसान होणार? नाही, नुकसान काय, ते तोडणारच नाही तर नुकसानचा प्रश्नच येत नाहीये. असं कॅल्क्युलेशन नाही होणार, फक्त एम्प्लॉयमेंट कम्प्लीट कमी होईल. आपल्याला बेरोजगारी वाढवायची आहे का नाही? आपल्याला एक रोजगारी वाढवायची आहे ना. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की शासन चांगला योग्य निर्णय घेईल. आम्ही पाठीशी. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा होते, म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री साहेब, ते जेव्हा आप्पासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आले होते ना, साहेबांनी सांगितलं होतं की एकही उद्योग इथला वागळेमधला विस्थापित होणार नाही. त्यामुळे हे सरांना कदाचित कल्पना पण नसेल की TMCने 48 आवर्सची त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यामुळे सर जे आहेत हे न्याय्य भूमिका घेतील आणि आम्हाला खात्री. स्टेट आहे, म्हणजे आता विकासाच्या नावाखाली उद्योजकांवरती बुलडोझर फिरवणार की काय, अशा प्रकारचं संकट जे आहे ते यांच्यावर आलेलं आहे. काय नेमकी भूमिका आपली असणार आहे? वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही आशिया खंडातली क्रमांक 1 ची औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योजकाच्या गाड्यांवर आपण बुलडोझर फिरवायला निघाले. ज्यांच्यावर बुलडोझर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही, आणि जे काम करणारे कष्टकरी आहे, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाची काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे. असे हे उद्योजक आहेत. क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले, हे योग्य नाही आहे. हे जुलूम जबरदस्ती जी महापालिकेची चालू आहे, ही जी हेकेखोरपणा आणि अतिरेकपणा जो चाललेला आहे तो कदापि सहन होणार नाही. याच्या पाठीमागे लघुउद्योजक संघटना पण ठामपणे उभी आहे. आणि शेवटी लघुउद्योजक जो आहे तो जगला पाहिजे. जो काहीतरी निर्मिती करतोय त्याच्याशी आपण सुसंवाद साधला पाहिजे. त्याच्याऐवजी ही 48 तासात खाली करा, हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले? खालती सही कोणाची आहे? महापालिकेच्या अधिकारी गणेश चौधरी. अहो, यांनी त्या येऊरमधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही आणि या उद्योजकावर हे करायला निघाले. म्हणजे हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे तो अजिबात योग्य नाहीये. जर का आपण हे नोटीस मागे घेऊन त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला नाही, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उर्वरित 50% आहे ती तुम्ही क्लस्टरला द्या. क्लस्टरला यांचा विरोध पण नाही, परंतु यांचे जिथे गाळे आहेत त्या फेरोडाने दिलेले, ओनरशिप केलेले, पैसे घेऊन दिलेले ते गाळे की जे 30 वर्ष काम करतायत, तर त्यांच्यावर तुम्ही बुलडोझर फिरवणार का? त्यांचा पर्यायी त्या ठिकाणी द्या किंवा आहे त्या ठिकाणीच राहून उर्वरित जी 50% जागा जी आहे क्लस्टर करता तुमच्या नियमामध्ये घ्यायला निघाले ती घ्या. अन्यथा या ठिकाणी 48 तासाची जी नोटीस आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी मंडळी जी आहे ती तिथे बेमुदत धरणं आंदोलन करायला बसतील. त्या ठिकाणी टिस्सा देखील त्याचं नेतृत्व करेल आणि हे लोन जे आहे ते उद्योजकांमध्ये पसरत जाईल. सर 22 तारखेपासून नाही, कोर्टात जरी केस असली, प्री-ज्युडाइस आहे, थांबायला पाहिजे. अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाच्या आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना
ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही, आणि जिथे कुठलेही काही आदेश नाही तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झाले आहेत, आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा, आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे, यांनी तर वाघळी इस्टेटमधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वाघळी इस्टेट काही सगळं हे करायचं आहे का? उद्योग सगळे संपून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील, आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. क्लस्टर डेव्हलपमेंट तर त्याच पंचायत मतदारसंघामध्ये उद्योजक संकट झालेले तर दिशाभूल होती असं वाटतं. नाही, त्यांची दिशाभूल व्हायचं काही कारण नाही. शेवटी कायद्याचं राज्य आहे. इंडियन रबर कंपनीला देखील त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलंय क्लस्टरच्या नावाखाली, आणि त्यांना अजून त्यांची थकबाकी पण मिळालेली नाही, ते वणवण फिरतायत. त्यामुळे क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका. दुसऱ्या आमच्या गरीब बांधवांना स्थापित करण्याकरता यांना तुम्ही विस्थापित करण्याचा धंदा करू नका. सर 22 तारखेपासून पावसाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे. हा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर आणणार का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे मंत्री महोदयांची भेट घेऊन या संदर्भात काही चर्चा करणार. तिस्साच्या लोकांनी मंत्री महोदयांची पण भेट घेतलेली आहे. आणि राहिला प्रश्न अधिवेशनाचा, किती कुठले कुठले प्रश्न घ्यायचे? आकाश फाटलेलं आहे ठाण्यामध्ये, काय करायचं? गरीब माणसाला जर न्याय मिळत नसेल मग झोपडपट्टीचे घ्यायचे का, SRA घ्यायचे का, मोडकळीस आलेल्या इमारतीमधल्या रहिवाशांना फसवणूक चाललेली आहे त्याचे घ्यायचे का, कायदा सुव्यवस्थेच्या संबंधातला काही गंभीर प्रश्न घ्यायचे? आणि त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते तिथे घेऊच, परंतु बाहेरच्या लढाईमध्ये देखील याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे, यांना न्याय मिळाला पाहिजे.